नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। पुढचा सामना हा इंडिया आणि साऊथ आफ्रिका म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगणार आहे। मेलबर्नवरती हा सामना होणार आहे आणि या सामन्यामध्ये आपले चढ उतार काय असतील, काय असेल एकंदर परिस्थिती यावरती आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार चंद्रेश नारायण आपल्यासोबत उपस्थित आहेत। दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यासोबत रोहित शर्मा सध्या खेळलेला नाही आहे या सामन्यामध्ये, तर पुढच्या सामन्यामध्ये रोहित शर्माकडून चांगली अपेक्षा आहे। खूप अपेक्षा आहे, कारण की ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जे झालं होतं 2013 मध्ये त्यामध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दोघांनी एक शतकी पारी केली होती आणि त्यामुळे त्यांना खूप कॉन्फिडन्स मिळेल ह्या मॅचमध्ये। आणि आम्ही जर मॅच हरले तरी आपल्याला कॉन्फिडन्स मिळेल की आपण दक्षिण आफ्रिकेला टक्कर देऊ शकतो। झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला चांगली टफ मॅच दिली आहे, चांगला संघर्ष रंगला यामध्ये। डेल स्टेन अजिबात चाललेलं नाही तिथे, तर डेल स्टेन त्यांच्याकडे मॉर्नी मॉर्कल आहे, त्यानंतर इम्रान ताहिर आहे स्पिनरसाठी, तर याचा प्रभाव आपल्यावरती किती होईल? डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्कलचा खूप प्रभाव होईल आपल्यावर, कारण की आपण काय परफॉर्मन्स दिलं नाही अजून जेन्युइन क्विक बॉलिंगला। इम्रान ताहिर तितका आपल्यावर इफेक्टिव्ह होणार नाही, कारण की आपण लेग स्पिन बरं खेळलं, पण त्यांच्याकडे ते ऑफ स्पिनर पण नाही आहे, मोईन अलीसारखं नाही तर नेथन लायनसारखं। म्हणून मला काय आहे की त्यांच्या पेस बॉलिंग खूप चांगलं आहे, त्याच्याबद्दल मला थोडीशी भीती आहे की आपण कसं त्यांच्याबरोबर खेळू। आणि फिलँडरच्या बाबतीत फिलँडर ते जे आहे ते टेस्ट मॅचमध्ये खूप इफेक्टिव्ह असतात, वन डे क्रिकेटमध्ये तसं इफेक्टिव्ह नसतात। म्हणून मेजर चॅलेंज जे आहे ते डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्कलबद्दल। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 31 बॉल 100 रन AB डी विलियर्सला बाद करण्यासाठी हा आपल्या गोलंदाजांसमोर सगळ्यात मोठा उद्देश असेल आणि तो आपण सफल करू शकू का? करू शकतो, पण काय आहे की खूप चॅलेंजिंग आहे। तुम्ही AB डी विलियर्सचं सांगतात, मी डेल स्टेन नाही, मी क्विंटन डिकॉक, हाशिम आमला, फाफ डु प्लेसी, डेव्हिड मिलर, JP डुमिनी खूप भक्कम फलंदाज आहे। मेलबर्नवरती सगळ्यात जास्त आपली टोटल 270 पर्यंत म्हणजे 270 पर्यंत आपण गेलेलो आहोत, तर तो आकडा आपण यावेळी पार करू का? खूप चॅलेंजिंग असणार, कारण की आम्ही आता बघितलं आहे की सगळ्या मॅचमध्ये 300चे वर झाले आहे स्कोर्स। ह्या मॅचमध्ये जर आपण पहिल्यांदा फलंदाजी केलं तर बरं होईल आपल्याला, कारण की आपल्याला कॉन्फिडन्स आता आहे पाकिस्तानला हरवून की आपण जिंकणार। म्हणजे फलंदाजी प्रथम केली तर आपल्या बाजूला तो चांगला सामना झुकेल। तर आतापर्यंत आपण पाकिस्तानला चांगली लढत दिली आहे, ही विजयी सुरुवात अशीच पुढे कायम राहू दे आणि पुढचा सामना देखील भारताच्या बाजूने निकाल लागू दे अशी आपल्या भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे। पण पाकिस्तानपेक्षाही जास्त खडतर आव्हान हे आपल्याला दक्षिण आफ्रिकेचं असणार आहे, हे एकंदर या स्थितीवरून आपल्याला दिसतंय। धन्यवाद।